जर तुम्ही या महिन्यात पैसे वाचवायचा प्रयत्न करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात बघू नका. खरंच जर पैशाचं झाड मला जर मिळालं ना तर मी काय काय आणीन ते नर्सरीच उचलून आणीन की काय घरात, असं झाले माझं अवस्था. मी गेले होते फक्त माती आणायला आणि माती राहिली बाजूला आणि झाडं एवढी घेऊन आली. आता ही कुठली कुठली आणली झाडे, कितीला आणले हे तुम्हाला मी सांगणार आहे. हे गुलाबाचं झाड आहे, इतकं सुंदर कलर आहे याचा. हे फक्त 50 रुपयाला आणले. हे डबल शेडेड आहे, व्हाईट आणि पिंक असं डबल शेडेड गुलाब आहे. आणि हे बटन गुलाब टाईप आहे, हे पण डबल शेडेड आहे. याला भरपूर कळ्या वगैरे आहेत. हे थोडं अफेक्टेड झाले हे, बघूया पण कट करता येते नंतर. आणि हे झाड आहे मोगरा. ॲक्च्युली ह्याला बटन मोगरा म्हणतात. फार छान बटनसारखं अशी फुलं लागतात. आणि या झाडाला इतक्या कळ्या आहेत ना, पानं कमी आणि कळ्याच फुल आहेत. हे झाड मला 40 रुपयाला मिळालं. आणि हे आहे काय म्हणतात त्याला, मदनबान मोगरा. आणि हे एक मोगराच आहे, पण या मोगऱ्याला फुलं नाही आहेत. मी असंच आणलं, म्हणजे अननोन आहे हे. फुलं लागल्यावर मला ते बघायचे आहेत कशा प्रकारचे आहेत. आणि हे आहे सदाफुली. म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली आता 3 सदाफुली आहेत, व्हाईट, राणी पिंक आणि लाईट पिंक, आणि हे एक रेडिश आहे. मग हे थोडं असं बाद झालेलंच होतं, पण मला ह्याला नवीन करायचं आहे, याची ग्रो चांगली करायची आहे म्हणून मी असंच हे घेऊन आले. हे मला 30 रुपयाला मिळाले. आणि हे आहे बेगम बहार. म्हणजे मी तिथं गेले ना तर कॉर्नरलाच एक झुडूप होतं. मग मी त्यांना जस्ट विचारले की हे झाड आहे का तुमच्याकडं? हो आहे म्हटलं. म्हणजे याला गडद जांभळ्या रंगाची फुलं लागतात, फार सुंदर लागतात. आणि हे आहे रबर प्लांट. म्हणजे हे याच्याने ना आपल्याला असं नजर वगैरे हे आहे ना, हे लागत नाही असं म्हणतात. आणि हे मला बिया मिळाल्या, तिथं मी चोरून आणल्यात ह्या बिया ॲक्च्युली, कारण ऑलरेडी एवढे पैसे माझ्याकडे त्यांनी घेतले होते. मग हे बिया त्यांनी तसंच मला दिले नसते, म्हणून मी ना हे ते पांढरा अपराजिताची बिया येते. आणि हे आहे स्टोन लोटस. बापरे, याचं रेट ना 200 रुपयाला एवढं इटकू मला मिळालं. मला घ्यायची इच्छा नव्हती, पण हे सोडायचं पण होतं. मग एवढं मी सध्या खर्च केले आहे. आता हे महिन्याला मी माझं एक शॉपिंगच, जसं आपण कपड्याचं करतो, भांड्यांचं करतो, तसं एक माझं शॉपिंग नवीन प्रकारे चालू झाले. आता हे कुठं जाऊन थांबणार आहे मला माहीत नाही, पण हे तरी आता चालूच झालं आहे. आणि कसं होते, बघायला गेलो, आणलो एक, म्हणजे असं झालं, म्हणजे ते काय म्हणतात, फक्त बघायला आलेली ट्रिप होती ही, पण झाली ही फुल प्लॅन शॉपिंग ट्रिप झाली. आणि एवढी झाडं मी आणलीत. आता हे संडे मी याचं रिपोर्टिंग करणार आहे. आणि एक 4 दिवस